आता ज्या घडामोडी आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये चाललेल्या आहेत त्या तुमच्या सर्वांच्या समोर आहेत. काय चाललंय काय नाही याच्यामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमच्या पक्षाने ज्यांना ज्यांना उमेदवारी पाहिजे त्यांचे त्यांचे फॉर्म भरून मागितले होते, इच्छुक म्हणून मागितले होते. त्यावेळी 47-48 जणांनी फॉर्म दिले होते. त्याच्यामध्ये बरेचसे माजी नगरसेवक पण चालू होत. त्यावेळी त्यांनी पण इच्छुकता दर्शवलेली होती आणि नवीन सगळे पदाधिकारी, नवीन सगळे त्या तिथले ज्येष्ठ नेते असतील, या सर्वांनी तिथं ते फॉर्म भरले होते. त्यापैकी 4 जणांना उमेदवारी पार्टीने डिक्लेअर केली. त्या डिक्लेअर केल्यानंतर आज परिस्थिती पाहता माझ्यावर अन्याय झाला किंवा मला डावललं गेलं, मला पेढा चालला, विषाचा पेढा चालला, पण ह्याच्यामध्ये काहीतरी त्याची पार्श्वभूमी पण आहे. भारतीय जनता पार्टी या पार्टीमध्ये ह्या गोष्टी चालत नाही, त्यांची मनमानी चालत नाही किंवा अटी ह्याच्यामध्ये चालत नाही. अट त्यांची काय होती त्यावेळी सर्वांना माहितीच होतं की सगळीकडे सांगत होते की मी म्हणन ती मला आणि मी म्हणन ती तीन सीट द्यायची, मी सांगन त्यांनाच तिकीट द्यायचं आणि त्यानंतर मी निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता जर त्याच्यामध्ये आली तर मला महापौर किंवा स्टँडिंग कमिटीचं पद द्यायचं, असं त्यांची ती मागणी होती पक्षात. म्हणजे हे पण फक्त आम्ही आता ऐकलेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी ही चर्चा चालू होती. पण भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की काय पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याचे ध्येय धोरण हे वेगळे असतात. तिथं अटी चालत नाही, मनमानी चालत नाही. त्यामुळं काही गोष्टीमध्ये फेरबदल करावा लागला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक साध्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर आज जो सोशल मीडियाच्या माध्यमातून जो ड्राईव्ह चाललेला आहे की मला माझा घात झाला, हे झालं, मला अजितदादांनी हात दिला, ह्यांनी सोडलं, 1.5 वर्ष माझ्याबद्दल कटकारस्थान केलं, हे केलं. पण 1.5 वर्ष तुम्ही होता कुठं? 1.5 वर्ष तुम्ही पार्टीच्या कुठल्या कार्यक्रमाला म्हणा, पार्टीच्या कुठल्या योजना याच्यात त्यामध्ये कुठं दिसले नाही, कधी आले नाही. आणि काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पक्ष नेते, पक्षाची शिस्त याच्यामध्ये न राहिल्यामुळे पण झाल्या असाव्यात. याबद्दल जास्त आम्हाला बोलायचं नाही. आता आमची निवडणूक प्रभाग क्रमांक 9 ही विकासावरती होणार आहे. आज आम्ही जो त्या भागामध्ये ब्ल्यूप्रिंट करतो किंवा विकासाचे जे मुद्दे घेऊन मतदारांच्या समोर जातोय त्याच्यावरती ती निवडणूक आम्ही लोकांना कन्व्हिन्स करतोय की सांगतोय की आम्हाला जे जे बानेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी या भागामध्ये जे जे प्रकल्प राहिलेले आहेत, काही गोष्टींमुळे जे जे प्रकल्प अडलेले आहेत, जे यायच्यात ते थांबलेले आहेत, अशा गोष्टींसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपले खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ असतील, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त फंड आणून कसा आपल्या भागाचा विकास करता येईल आणि राहिलेले प्रकल्प, पायलट प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून कसा प्रभाग क्रमांक 9 म्हणजे बानेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस, म्हाळुंगे ही नव्याने 2 गावं जोडलेली यामध्ये आणता येईल आणि तिथले जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी आम्ही मिटू. या विकासाच्या मुद्द्यावरती आमची निवडणूक आहे. आम्ही जनतेसमोर विकासाच्या गोष्टी घेऊन जातोय, मूलभूत प्रश्नावर घेऊन जातोय. बाकीच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चालावं, त्यांनी सांगावं की मी बाबा गेल्या 8 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये ह्या भागासाठी काय काय कामं केल्यात, कुठल्या कुठल्या गोष्टी आणल्यात. स्थानिक आमदार असतील, पूर्वीच्या किंवा चालू आमदार असतील, त्या भागातले चालू खासदार असतील किंवा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठले प्रकल्प या पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी केले हे सांगावं आणि पुढे मी काय करणार हे सांगावं आणि मग जनतेसमोर येऊन, तुमच्या समोर येऊन ही निवडणूक लढावी. आपल्या पक्षाकडे 47 इच्छुक होते, तसं बालवडकरांनी काम नाही केलं. रोहिणी तर आत्ताच आल्या तुमच्याकडे. नाही, रोहिणीताई चिमटे यांचा जो काही सर्वे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक प्रभागाचा एक सर्वे झाला. सायकर पण बसले, मग स्वप्नाली सायकर त्यांनी काम नाही केलं का? बालवडकरांचं सोडून टाकलं. विचारावं लागेल इथंच आहेत नाही विकासाची कामं केलीत का? स्वप्न आमचं तर ते त्यांच्या फक्त ते बोलल्यामुळे जी कामं केलीत ते दाखवावं. आमचं म्हणणं काय, जी कामं केलीत 5-7 वर्षामध्ये माझा मुद्दा काय आणि जी कामं पुढे करणार कामं केली नाहीत का?
नाही केली ना. त्यांनी नसतील केली समजा बालवडकरांचं ते पक्षाचा निर्णय ठीक आहे, मग आता सायकरांनी नाही केली. मुळामध्ये हा प्रभाग ज्यावेळी 4चा होता त्यावेळी या प्रभागामध्ये एक ओबीसी महिला, ओपन महिला पूर्वीचा आणि 2 ओपन पुरुषचा प्रभाग होता. आता एक रिझर्वेशन असं आलं की एसटी रिझर्वेशन आलं आणि दुसरं ओबीसी पुरुष आलं. शेवटी एसटी रिझर्वेशन मध्ये सायकरताई उभे राहू शकत नव्हत्या आणि त्यांचं काम उजवच होतं, ते कोणी नाकारत नाही प्रभाग क्रमांक 9 मध्ये कोणी नाकारलेलं आहे. तर एसटी रिझर्वेशन कॅटेगरी आल्यामुळे ती उमेदवार त्या पद्धतीने चिमटेताई आल्या. भारतीय जनता पार्टीकडं त्या लेवलचा कॅन्डिडेट हवा होता आणि सर्वेमध्ये त्या दिसल्या आणि त्यांनी पक्षामध्ये उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. निष्ठा महत्वाची का सर्वे महत्वाचा? निष्ठा कुठं तुटलीच गेली नाही, कारण निष्ठा तुटताना सर्वे चिमटे ताई तुमच्याकडे म्हणजे एवढे या एसटी कॅन्डिडेट होत्या, तिथं निष्ठेचा प्रश्न येत नाही. निष्ठा अशी आहे की आमच्याकडे पण 2 एसटीचे उमेदवार होते, पण यांना उमेदवारी दिल्यानंतर ते थांबले, पक्षाच्या यंत्रणेत सहभागी झाले, कामं करतात ना ते. पण असं नाही की ते अपक्ष उभे राहिल्या किंवा दुसऱ्या पक्षामध्ये गेल्या. विधानसभेच्या वेळेस सुद्धा त्यांचा जो रोष आहे, त्यांचा राग आहे तो दिसला होता. त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा चंद्रकांत पाटील त्यांच्यावर बोलले होते. यंदा पण पुन्हा तेच झालं असं वाटत नाही का तुम्हाला? काय तेव्हाही तीच मागणी होती, आताही तीच मागणी होती. याला मग कोण जबाबदारी नेमकी? नाही, विषय असा आहे, विधानसभेला उमेदवारी हवी होती तर ते स्वतः पक्षात 2015 साली आले. 2017च्या निवडणुकीमध्ये आमचे प्रकाश तात्या बालवडकर जे सिनियर नेते आहेत, म्हणजे जवळपास 30-35 वर्षाचं काम त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, तो त्यांनाही डावललं तर ते पक्षाच्या रचनेत आहेत, रचनेत राहिले. अमोल बालवडकरांना 2017ला भारतीय जनता पार्टीने संधी दिली, परंतु ती संधी दिल्यानंतर त्यांना स्पीडनी काही पदं हवी होती. मग आता विधानसभेच्या निवडणुकीत पण त्यांनी काही मुवमेंट केल्या, जसं की पहिलं त्या सुप्रियाताई सुळेंच्या संपर्कात आल्या, गाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नेता कोण बसलाय त्याचे व्हिडिओज आहेत, तर ते तुम्हीच दाखवलं की अमोल बालवडकर आहेत का. त्यानंतर उद्धव ठाकरेजींच्या बंगल्यावरती कोण भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक गिरट्या मारतोय आणि त्यांची महत्वाकांक्षा होती की मला आत्ता आमदारकी पाहिजे, आमदारकी नाही मिळाली, मला तर तिकीट द्या, मला महापौर पाहिजे. शेवटी भारतीय जनता पार्टीत त्यांनी ज्यावेळी जो मेसेज दिला की प्रभाग क्रमांक 9 4 नगरसेवक माझ्या जीवावर निवडून आलेत, प्रभाग क्रमांक 9चा नेता नगरसेवक निवडून आणणारा मी आहे, आणि ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला किंवा त्या कार्यकर्त्याला ललकारलं जातं त्यावेळी भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, हा कोणी मालकी असलेल्या नेत्याचा पक्ष नाहीये. विकासाच्या ऐवजी लोकांना प्रलोभन दाखवली जात आहेत, कुकर वाटप केलं जात, तुम्ही तक्रार सुद्धा केली नाही, आमच्या माध्यमातून नाही तक्रार झाली, नागरिकांनी तक्रार केलेली होती आणि नागरिकांनी सांगितलं इथं काहीतरी अनुचित प्रकार होतोय. तेव्हा तिथं पोलीस गेले, तिथं 2 गाड्या पकडल्या, त्या गाड्यांमधले एक महिला होती आणि तिथले 4-5 मुलं होती, त्यांना पकडलं. त्यांच्याकडे मतदार याद्या सापडल्या, त्यांच्याकडे एक वही सापडली, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, नावं लिहिली होती, कुणाला किती पैसे दिल्यात ते लिहिलं होतं, काही पैसे सापडले. अशामध्ये तिथं जवळजवळ 15 लोकांवरती त्या दिवशी त्या रात्री गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी जे PI आहेत त्यांची आम्ही त्या ठिकाणी तिथं जाऊन त्यांचा आभार मानले की तुम्ही चांगलं काम केलंय म्हणून. हे नागरिकांनी पकडून दिलेले यांना, की सभा होती, अजितदादांची सभा त्या ठिकाणी होणार होती म्हणून त्याचे ते 500 रुपये 700 रुपये लोकांना द्यायला गेले होते. हळदी कुंकू आहे हे ते सांगण्याचं काम एक खोटं सांगत होते. दादांच्या सभेसाठी ते पैसे वाटत होते लोकांना की दादांच्या सभेला गर्दी व्हावी, हे व्हावी, त्या म्हणून. आणि पहिल्यांदा दादांचा नारळ फोडायला कायला पैसे वाटावे लागतात? एवढा मोठे राज्याचे उपमुख्यमंत्री येणारे, नुसतं पोस्ट टाकली तर तिथं 10,000 लोक यायला पाहिजे ना. पैसे वाटून लोक कशाला बोलवली पाहिजे तिथं? त्याकरता हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांनी कोणाला पैसे गोळा करून तिथं नारळ फोडायला बोलवलं नाही. कुठल्या नेत्यांना ना, मला आमचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांच्या हस्ते तिथं नारळ वाढून आम्ही प्रचाराची सुरुवात केली. काही आम्हाला नेत्यांनी जर दिली तर आमच्याकडे सभा होतील,
नाही दिली तरी आम्ही सक्षम सगळे नेते आहेत, इथं सगळे कार्यकर्ते आहेत की त्यांच्या माध्यमातून हा प्रचार आमचा एकदम व्यवस्थित ग्राउंड लेवलला चालू आहे. असे सभेची आम्हाला गरज नाहीये की पहिल्या दिवशी नारळ फोडायला दादांना बोलायचं. आता आमच्याकडे 2 नेते आहेत. एक जे आमचे सिनियर नेते आहेत प्रकाश तात्या बालवडकर आणि दुसरे जे आहेत प्रल्हादजी सायकर. या 2 नेत्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक प्रभाग क्रमांक 9ची होत आहे. विरोधकांनी लाच घेतली म्हणून दादांना बोलले. 100% हे पैसे वाटले म्हणजे काय केलं, पैसे वाटून धन्यवाद. त्यांना दिलं.